रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. फक्त महिलांना लाडकी बहीण मिळून 1,500 रुपयात धन्यता मानतो, परंतु त्या बहिणीची सुरक्षितता, तिची प्रतिष्ठा अक्षरशः धुळीस मिळवण्याचं काम करतो तो महाराष्ट्र. एक प्रतिमा निर्माण होते की काय अशा प्रकारची स्थिती आहे. ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये पुणे एक आपलं सांस्कृतिक केंद्र आहे, बुद्धीचं माहेरघर आहे, आणि अशा पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर एका भगिनीवर अत्याचार होतो, अन्याय होतो, आणि असा कुठं एखाद्या ठिकाणी नाही तर एका बसमध्ये, बस तर खरं डेपोमध्ये सुरक्षित कोणाच्या तरी निगराणीत असते, परंतु अशा बसमध्ये ज्या पद्धतीनं घटना घडलेली आहे, नुसती घटनाच घडली नाही तर त्या ठिकाणी तेवढीच एक घटना असती तर तिच्याही वरती त्या सगळ्या परिसरामध्ये, त्या बसमध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं वेगवेगळे घाणेरडं सगळं साहित्य पडलेलं होतं, हे जर बघितलं तर या महाराष्ट्रातलं प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं, सरकार कशा पद्धतीनं काम करतं लक्षात येतं. बदलापूरची घटना घडली, त्याच्यानंतर अनेक घटना घडल्या, आणि ही घटना, स्वारगेटची घटना, ही मला असं वाटतं या महाराष्ट्राची प्रतिमा धुळीस मिळवणारी घटना घडलेली आहे. सरकार असेल, कायदा असेल, याचा धाक कुठं राहिलेला आहे का? प्रशासन कुठं काम करत आहे का? अशा प्रकारची स्थिती या निमित्तानं निर्माण झाली आहे. दुर्दैव असं जी माहिती मिळते की हा आरोपी सुद्धा एका राजकीय पक्षाशी संबंधित आहे का, अशा प्रकारचा प्रश्न आहे. कारण मी माहिती घेतली, शिरूर जवळ, शिरूर तालुक्यातलं एक कोणतं तरी पानवट कोणतं तरी गाव आहे, त्या गावचा हा आरोपी आहे. आता मी कोणाचं नाव घेतणार नाही, कोणत्याही राजकीय पक्षाचा, परंतु सत्ताधारी पक्षाचा काम करणारा. आता मला अशी माहिती मिळेल की उज्जैनला या गावातले खूप लोक सत्ताधारी पक्षाचा आमदार घेऊन गेला होता, त्याची जबाबदारी याच व्यक्तीवर होती, अशी माहिती मला कळालेली आहे. सांगण्याचा मुद्दा हा की अशा प्रकारची गुन्हेगारी, ही गुन्हेगारी नाही, ही एखादा बाकीचा गुन्हा करणं आणि एखाद्या भगिनीचं अशा पद्धतीनं अन्याय अत्याचार करणं, मला असं वाटतं ही प्रवृत्ती, ही वृत्ती, ही ठेचण्याची हिंमत आताच्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये नाही आहे. नुसत्या लाडक्या बहिणी म्हणून 1,500 रुपये एखाद्याच्या खात्यात टाकणं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं नाही. या बहिणीची सुरक्षितता, या बहिणीची इज्जत, हिचं रक्षण करणं खऱ्या अर्थानं सरकारचंच नव्हे तर आपलं सगळ्यांचं काम असतं. परंतु सरकारची कायदा सुव्यवस्थेची धिंडोडे या घटनेच्या निमित्तानं बाहेर निघालेले असं म्हणता येईल. कोणत्या पक्षाचा आहे तुम्ही स्पष्ट का सांगत, कारण तुमच्याकडे माहिती तर पूर्ण आलेली आहे. हे पण त्या शिरूरमध्ये कोणत्या पक्षाचा आमदार निवडून आला बघा. माझ्या माहितीप्रमाणे अजितदादाच्या पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे. ठीक आहे, ओपनच आहे दादा. माऊली कटके असं त्यांचं नाव समोर आलेलं आहे, म्हणजे ते जे आमदार आहेत ते शिरूरचे अजितदादांचे आमदार आहेत, आणि त्यांचा हा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातं. बरोबर ना, त्या भागात अजितदादांच्या पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे. सक्रियपणे त्याचं काम करणारा हा कार्यकर्ता आहे. मी त्या गावातून माहिती घेतली, उज्जैनला या आमदारांनी काही लोक नेले होते. हे नेण्याची जबाबदारी हा जो बलात्कार करणारा आरोपी याच्यावर होती, अशा प्रकारची स्थिती आहे. मग आता कुंपण शेत खायला लागलं तर करायचं काय, हा प्रश्न आहे. म्हणून या घटनेकडं राज्याचं लक्ष फक्त तेवढ्या घटनेपुरतं नसता, याला पार्श्वभूमी सुद्धा आपण बघितली पाहिजे असं मला वाटतं. त्या डेपो मॅनेजरने 8 दिवसाआधी संबंधित पोलीस स्टेशनला पत्र दिलं होतं की या ठिकाणी अवैध धंदे चालू झालेले, तरी लोक ऐकत नाही, सुरक्षेचा प्रश्न आहे. परंतु पोलिसांनी त्या ठिकाणी फक्त अमित शहा आले म्हणून आम्हाला तिथं सुरक्षा यंत्रणा देता आली नाही, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण. पण डेपोचा परिसर आतमधला सांभाळणं त्या डेपोच्या इंचार्जची जबाबदारी असते.
मी म्हणत नाही की पोलिसांची जबाबदारी नाही, पण माझ्या घरातल्या आतमधली जबाबदारी माझी. आणि जर ही जबाबदारी एसटीचे अधिकारी पार पाडू शकत नसतील, तिथं सुरक्षा रक्षक आहेत नेमलेले, दररोजचे वाहन असं कसं पडलेलं आहे त्याचा कोणीतरी रोज बघणार असतं ना. वाहनाची स्वच्छता करणारे लोक असतात, क्लीनर लोक असतात, हेल्पर लोक असतात, मेकॅनिक लोक असतात, कंडक्टर असतात, ड्रायव्हर असतात, सुरक्षा रक्षक असतात. एवढी सगळी यंत्रणा असते एसटीची स्वतःची सुरक्षा यंत्रणा आहे. असं असताना मी म्हणणार नाही पोलीस दोषी नाही, पोलीस सुद्धा दोषी, परंतु सगळ्यात पहिला दोष हा एसटीच्या अधिकाऱ्यांचा आहे. आरोपी अटक झालेले नाही. हे पण इथं या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. मस्साजोगच्या घटनेतलाही आरोपी अजून अटक होत नाही, हाही आरोपी अजून अटक होत नाही. कारण असे आरोपी पोलिसांना कसे सापडत नाही हा एक प्रश्न आहे. कारण एका मंत्र्याचा मुलगा हरवतो काय, त्याला 5 मिनिटात पोलीस शोधतात, विमान वापस बोलवतात, देशाच्या बाउंड्रीवरून बँकॉकला जाणारं विमान वापस येतं. परंतु सर्वसामान्य माणसाचा वर अन्याय अत्याचार करणारा, सर्वसामान्य माणसाचे जीव घेणारे आरोपी या महाराष्ट्रात मोकाट आहे. हे सरकार मोदींचं सरकार आहे, फडणवीसांचं सरकार आहे. हे कोणाचा विकास करतं, कोणाची सुरक्षितता करतं हा प्रश्न आहे. का फक्त आमदारांची, मंत्र्यांची, खासदारांची सुरक्षा करत असता तुम्ही? सुरक्षितता, सर्वसामान्यांची सुरक्षितता सगळ्यात आधी प्राधान्यानं महत्वाची आहे, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष, अशा प्रकारची स्थिती आहे महाराष्ट्रात. बरं, प्रशांत कोरटकर सापडत नाही, 2 दिवस झाला. हा आरोपी सापडत नाही, कृष्ण आंधळे सापडत नाही. गृहमंत्र्याचं म्हणजे अपयश आहे काही. हे बघ, प्रशांत कोरटकर, मी एसपीला फोन लावला कोल्हापूरच्या परवाच्या दिवशी. एसपीनं सुरुवातीला तर उडवाउडवीची उत्तर दिले, सीडीआर तपासतो, यू तपासतो वगैरे किंवा इतर याच्यामधून पदवी उत्तर अभ्यासक्रम पूर्ण करते त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. अतिरिक्त वेतनवाढ दिली जात होती, मात्र तोच भत्ता, ती वेतनवाढ रद्द करण्याचा निर्णय अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी केलेला आहे आणि ठाणे महापालिकेत होते. नाही, हा तर खरं तर चांगला निर्णय होता की ज्यांनी MA विशेषतः मराठी भाषेत केलेला आहे त्याला अशा पद्धतीनं दिलं पाहिजे. नुसतं MA करायला काही अर्थ नाही आहे, पण MA मराठी करणाऱ्या कामगाराला अशा पद्धतीनं वेतनवाढ दिली तर मला असं वाटतं त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. परंतु जर ठाणे महापालिकेचा एखादा उपयुक्त ही वेतनवाढ ती थांबवत असेल तर मला असं वाटतं या मराठी विरोधी अशा या उपायुक्तावर कारवाई झाली पाहिजे. पुण्यातून अजून एक घटना समोर आलेली आहे. कॅबमध्ये प्रवास करताना एका महिलेसोबत कॅब चालकाने नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि बेदरलेल्या महिलेने कारमधून उडी घेतलेली. आता मला वाटतं हा विषय आपण बोललेलो आहे. कायद्याचा धाक नसल्यावर या सगळ्या गोष्टी होतात आणि महाराष्ट्रात आत्ताच्या वेळेला तशी स्थिती आहे. आता एक पुन्हा अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट या 2 शिंदेच्या शिवसेना नेत्यामध्ये पुन्हा एकदा दुफळी पाहायला मिळालेली आहे. जे अब्दुल सत्तार पालकमंत्री असताना त्यांनी जे 20 कोटीची कामे केली होती, मंजूर केली होती, ती आता शिरसाट यांनी पालकमंत्री असताना रद्द केलेली आहे. मला माहिती नाही, मी माहिती घेतो जिल्हा नियोजन अधिकाऱ्याकडून. परंतु जो पालकमंत्री ज्या वेळेस खुर्चीवर असतो त्याचा तो अधिकार असतो. वाटतं दोघांनी पण एकमेकांच्या अधिकाराचा आदर केला पाहिजे असं मला वाटतं. दादा, राज्यातील 27,000 ग्रामपंचायतमध्ये काम करणारे 19,000 संगणक परिचालक आहेत. त्यांचा पगार जो आहे तो 6 महिन्यापासून थांबलेला आहे आणि आता त्यांच्या रूपास पगार तर थांबला, परंतु यांना पगार ऍक्च्युअल सरकार किती देतं आणि यांना किती मिळतं हा पण माझा प्रश्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे 14,000च्या वर यांना पगार असताना यांच्या हातात 6,000, 5,000, 7,000 आणि 8,000 असा पगार पडतो. तोही आता थांबलेला आहे. आता खरं सांगायचं तर एजन्सीचा वाद आहे की वाट्याचा वाद आहे हा एक प्रश्न आहे. परंतु संगणक चालकाच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार या महाराष्ट्रात होतो. संगणक चालकांना त्वरित त्यांचं वेतन मिळालं पाहिजे, परंतु हे वेतन जेवढं सरकार देतं तेवढं त्यांच्या खात्यात दिलं पाहिजे. परंतु ट्रेनिंगच्या नावाखाली, प्रशिक्षणाच्या नावाखाली ह्या वेतनात कपात केली जाते. हे 6 महिन्याचं वेतन पूर्णच्या पूर्ण या सगळ्या संगणक चालकांना मिळालं पाहिजे. बरं, कृष्ण आंधळे सापडत नाही, पुण्याचे आरोपी सापडत नाही आणि आता तो प्रशांत कोरटकर गायब झाला. सरकार गायब करतं की पोलीस सक्षम आहे. मला वाटतं या दोन्ही गोष्टी तपासल्या पाहिजे.
अधिवेशन 2-3 दिवसानं निश्चित याचा जबाब सरकारला विचारू. हा प्रश्न विचारला होता आधीच त्यांनीच सांगितलं होतं की उलसून होतो का असं नाही प्रश्न स्वतंत्र घ्यायचा हप्ता पण पण ती रुटीन प्रोसेस आहे. आता त्यात काही नवीन काही होते अशातला काही भाग नाही. पण 9 लाख महिलांना गाळलं हे सत्य आहे आणि अजून काही महिलांना गाळतील हे सत्य आहे. आता पुन्हा एकदा अब्दुल सत्तार आणि या सगळ्या योजनांना आता पैसे सुरू झाले. मात्र महाराष्ट्रात खास करून मराठवाड्यात जलजीवन मिशनची कामं थंडावली आहे. खरं तर त्या कामात अनेक गोंधळ असल्याच्या तक्रारी आहेत. सोबत आता ती कामं पूर्ण करायलाही पैसे नाही आहेत. त्यामुळे मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात जवळपास 3 ते 4 हजार किंवा त्यापेक्षा जास्त कामं रेंगाळलेली आहेत. मी 3 दिवसापूर्वी राज्याचे या विभागाचे मंत्री यांच्यासोबत एक बैठकीची मागणी केली होती. त्यांनी ती लावली होती. विशेषतः संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाणी पुरवठ्याच्या योजना आणि मराठवाड्यातल्या पाणी पुरवठ्याच्या योजना, अनेक योजना रिवाईज करण्यासाठी मंत्रालयात प्रलंबित आहे. पाणी पुरवठा विभाग काही योजनाला रिवाईज करते, परंतु अर्थ विभाग त्याला मान्यता देत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. आणि ओव्हरऑल राज्याच्या योजना मंजूर होताना मराठवाड्यावर सापत्नतेची भावना सरकारची आहे, हे सत्य आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 14 मोठ्या योजना आहेत, जवळपास 950 छोट्या योजना आहेत. 550-650 योजना पूर्णत्वाकडे जातात, परंतु याला सोर्स किंवा स्तोत्र पाण्याचा उपलब्ध नाही आहे. हा उपलब्ध होईल ज्यावेळेस ह्या मोठ्या 14 योजना होतील. त्यातली फक्त एक योजना पूर्णत्वाकडे जाईल अशा प्रकारची स्थिती दिसते. बाकी 13 योजना पूर्णपणे अपूर्ण आहे आणि 2-3 वर्ष ते होऊ शकणार नाही अशा प्रकारची स्थिती आहे. याचाच अर्थ सरकार नुसतं घोषणा करत आहे. प्रत्यक्षात जनतेला किंवा सर्वसामान्य माणसाला पाणी मिळण्याची स्थिती अजून फार दूर आहे. एक सुंदर प्रश्न आहे दादा. नामदेव ढसाळ जे आहेत त्यांच्या कवितांना घेऊन एक चित्रपट तयार केला आहे, चल हल्ला बोल असं त्या चित्रपटाचं नाव आहे. आणि दलित पॅंथर आणि युवक क्रांती दल याची जी चळवळ होती त्याच्यावर आधारित हा चित्रपट होता. आणि त्याच्यात त्या नामदेव ढसाळांच्या कविता घेण्यात आल्या होत्या. मग त्या कवितांना सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतलेला आहे. आणि जेव्हा आक्षेप घेतल्यावर त्यांना नामदेव ढसाळ कोण आहेत काय सांगितलं तर सेन्सॉर बोर्ड म्हणजे की कोण नामदेव ढसाळ आम्ही ओळखत नाही, त्यांच्या कविता आणि त्यातले शब्द अश्लील आहेत, आक्षेपार्ह आहेत, ते काढून टाका अशा स्वरूपात सेन्सॉर बोर्डाने सांगितलं. खरं आज मराठी भाषा दिन आहे आणि नामदेव ढसाळांनी मराठी भाषेला एक वेगळा आयाम दिला. त्या दिवशी नामदेव ढसाळांचा अपमान होता. नामदेव ढसाळ आपल्या या महाराष्ट्राचे क्रांतिकारी नेते आणि यांनी दलित पॅंथर या चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा रंजल्या गांजलेल्याचा आवाज जनतेसमोर आणलेला आहे. हा आवाज समोर आणताना नामदेव ढसाळ हे एक थोर साहित्यिक आहे, एक मोठे कवी सुद्धा आहे. आणि यांच्या कविता या सर्वसामान्य युवकांच्या मनगटामध्ये आणि शरीरामध्ये मनामध्ये एक ज्वाला, एक ऊर्जा निर्माण करणाऱ्या. त्यांचा एक एक शब्द हा थिणगी पेटवणारा आहे. आणि मला असं वाटतं हा थिणगी पेटवणारा शब्द सेन्सॉर बोर्डाला आवडत नसेल. कारण नामदेव ढसाळ यांनी एक पिढी निर्माण केली जी क्रांतिकारी होती, क्रांतिकारी आहे. आणि या क्रांतीच्या माध्यमातून एक सर्वसामान्य समाजाला एक पुढे नेण्याचं काम या एकेका कवितातून झालेलं आहे. शाहिरांनी सुद्धा जलस्याच्या माध्यमातून या कविता सादर केल्या. अनेक कविता संग्रह याच्यात होते. जर नामदेव ढसाळ कोण या राज्याच्या सेन्सॉर बोर्डाला माहिती नसेल तर मला वाटतं हे सेन्सॉर बोर्ड कोण आहे हा प्रश्न निश्चित आहे. असं सेन्सॉर बोर्ड ज्याला नामदेव ढसाळ माहीत नाही, ज्याला मराठी भाषा माहीत नाही, ज्याला नामदेव ढसाळांच्या कविता माहिती नाही, असा सेन्सॉर बोर्डाचा माणूस असणं वाटतं त्या सेन्सॉर बोर्डाचा अपमान आहे. नामदेव ढसाळांचा हा अवमान आहे. जी क्रांती निर्माण झाली त्याचा अवमान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषेचा अवमान आहे. आणि हा मराठी भाषेचा अवमान राज्य सरकार सेन्सॉर बोर्डाच्या माध्यमातून कर. असा एक प्रश्न आहे की मराठी भाषा गौरव दिन आहे, तर त्या मराठी भाषेला प्रोत्साहन मिळण्यासाठी ठाणे महापालिकेने